सुद्धा होईल याची आम्ही अपेक्षा करतो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे अक्षय तावडे. सुनील भावे यांचा सत्कार करतील सचिन नेरुरकर. मी सचिन नेरुरकर यांना विनंती करेन की सुनील भावे यांचा यथोचित सत्कार करून घ्यायचा आहे. आमच्या या गणेशला प्रीमियर लीगमध्ये आपण वेळात वेळ काढून जी उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी आभार व्यक्त करतो. सामन्याकडे वळतो. पहिला चेंडू हलगत रीतीने टाकलेला, चांगलीशी दिशा दिली, एक धाव घेण्यात यश प्राप्त झाले ते म्हणजे फलंदाज निखिल केसरकर याला. अक्षयचा दुसरा चेंडू, त्याला सामोरं जाईल रोहन नाटाळकर. चांगलासा तटवला लेग साईडच्या दिशेला, एक धाव घेण्यात यश प्राप्त झाले. दुसरा धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये, एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे फलंदाज निखिल आणि फलंदाज रोहन नाटाळकर याला. चांगली अशी सुरुवात दोन्ही फलंदाजाकडून. वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत अक्षय तावडे. बघूया आपल्या संघासाठी हे तारणहार ठरतात का. हलक्या पद्धतीचा चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. एका निर्धाव चेंडूत समाधान मानावं लागणार आहे फलंदाज निखिल याला. धन्यवाद तन्मयदा. आणि अक्षय तावडे यांचा सुद्धा आज दिवसभरातला खेळ जो आपण बघितलाय खूप प्रभावी कामगिरी त्यांची सुद्धा राहिली आहे. पण निखिल केसरकर यांचं कौतुक करावं लागेल की एक यशस्वी कॅप्टन राहिलेत. अगदी फर्स्ट मॅच पासून ज्या ज्या वेळेला ते टॉसला आले त्या त्या वेळेला मात्र टॉस त्यांनी जिंकला, पण या मॅचमध्ये टॉस त्यांना पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे क्रिकेटमध्ये आपण टॉसही खूप महत्त्वाचा मानतो. काही सिच्युएशन्स, काही मैदानांची भौगोलिक परिस्थिती बघून खेळपट्टीची पारखणी करून मात्र तुम्हाला टॉस नंतर निर्णय घ्यावा लागतो. आणि ज्या वेळेला तुम्ही टॉस जिंकता त्यावेळेला ती निर्णय घेण्याची क्षमता, ती ताकद तुमच्या हातामध्ये असते. बरोबर इशारा येतोय. पण तुझ्या माहितीसाठी गतवर्षीचा तो चॅम्पियन होता प्रीमियर लीग पर्व 3चा. चांगली कामगिरी त्यांनी गेल्या वर्षी सुद्धा केली आणि तीच कामगिरी सलग त्यांनी कंटिन्यू केली आहे ह्या पर्वामध्ये सुद्धा. आणि तीच विजयश्री मात्र पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यामध्ये ती विजयाची माळ पडेल का हाच प्रश्न आज सर्वांना पडलाय. गतवर्षी तर चॅम्पियन झालेच, पण यावर्षी सुद्धा पुन्हा एकदा मात्र तो विजयाचा पताका आपल्या टीमच्या नावावरती त्यांनी रोवण्याची संधी निर्माण केली आहे. कारण आतापर्यंत तरी ते क्वालिफायर आणि एलिमिनेटर पर्यंत पोहोचली आहेत. इथून पुढे आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा बॉल असणार आहे. पुन्हा एकदा मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. कारण एखादा वीक खेळाडू जो असतो तो जास्त करून आपण अशा मैदानांमध्ये पॉइंट क्षेत्राकडे उपस्थित असलेला बघतो. रोशन, काय बोलायचं आहे तुला या क्षेत्ररक्षणावरती? महेश चेनवणकरचा जो संघ, परेलचा राजा. नाही, या अशा फिल्डिंग नंतर तर माझं म्हणणं एकच असेल की जर तुम्ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळताय तर तुम्हाला अशा फिल्डिंग करून चालणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक टाईट फिल्डिंग गरजेची आहे. एक एक रन तुम्हाला अडवावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये जसं मगाशी सुद्धा आपण म्हटलं की एकेका धावेला खूप मोठं महत्त्व दिलं गेलंय. आणि ती एक धाव ज्या वेळेला कंपल्सरी चेसचा नियम असतो आणि ते एका धावेला तुम्ही पराभूत ठरता त्यावेळेला तुम्हाला ते एका धावेचं महत्त्व कळून येतं. हो, या वेळेला सुद्धा बघा विकेट किपरला चकमा देत बॉल मात्र बाईच्या स्वरूपात आणखीन एक डिक्लेअर स्वरूपातली धाव त्या ठिकाणी ऍड होते. स्कोर कार्ड वरती एका धावेची भर पडेल. धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. लालाभाई काहीतरी मला वाटतं 2 दिवस झाले की त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यावरती अन्याय होतोय. पण आज मेगा फायनल सेमीफायनल मधून गाठल्यानंतर स्कोर जर आपण पाहिलं तर 11 धावा आल्यात पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. आणि जसं लालाबाईंचं म्हणणं होतं की आमच्यावर अन्याय होतोय, पण आता त्यांची टीम पॉवर प्ले स्वीकारलाय. तर त्यांची टीम आता मेगा फायनल गाठल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र एक स्मित हास्य आहे. थोडंसं मनामध्ये लड्डू फुटा म्हणतो ना आपण, तसं काहीसं झालंय त्यांच्या मनामध्ये. बरोबर बोलला रोशन. ज्या प्रकारे आपण विजय सेलिब्रेट करतो ना त्या प्रकारे आपल्याला आपलं हरणं पचवण्याची सुद्धा तेवढीच ताकद असणं गरजेचं आहे. आयोजकांनी सर्वांसाठी सारखेच नियम आपण या ठिकाणी लागू केले होते. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्यासाठी वेगळा नियम का. आणि ती बाब अर्थातच चुकीची होती, पण ठीक आहे, देव त्याला सद्बुद्धी देव. फुलटॉस चेंडू या वेळेला सरळ बॅटने प्रथमेश हडकर. ओ, चांगली फिल्डिंग. हा बॉल जर सोडला असता तर 200 रुपयांचं बक्षीस होतं. अर्थातच 200 बॉल सोडला असता, पण मग महेशने त्याला सोडलं नसतं एवढं मात्र नक्की.
मी घरी नाही आहे. मी तुला पाठवलं का? यावेळेला पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी गॅप शोधला आणि 200 रुपये बॉलला लागू झालेले आहेत ते म्हणजे पाठवलंय लॉंग बॉल पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बाबुश क्रेन सर्व्हिसेस चौकार. निखू सरांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षापर्यंत पोहोचलेलं आहे. आमचे सर्व संघमालक जे आज सेमीफायनल मध्ये म्हणजे या क्वालिफायर आणि एलिमिनेटर मध्ये पोहोचलेत त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतोय. सर्वांच्याच संघाने मात्र खूप चांगला खेळ केला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये निखिल केसरकरच्या बॅट मधून मात्र आणखीन एक खणखणीत दणदणीत दन 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 बाबुश क्रेन सर्व्हिसेस चौकार. माझ्या लॅपटॉपची बॅग आहे, माझ्या लॅपटॉपची बॅग त्याच्या पुढच्या कप्प्यामध्ये हे आहे बघ, एक पावती आहे बघ, 4,000 रुपये. बॉलला तडीपार केलाय आणि पुन्हा एकदा पण यावेळेला चांगली फिल्डिंग बहुतेक त्या ठिकाणी झालेली दिसते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे या बॉलवरती. सामन्याची सुरुवातच जबरदस्त झाली आहे. रोहन दुसऱ्या बाजूने मात्र डावकुरे आताचं रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जसं मैदानामध्ये आपण आलेलं पाहतोय. पॉवर प्लेवर आहे, 4 बॉल 10. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 चेंडू 10 धावा आल्या आहेत आतापर्यंत आणि त्या दुप्पट झाल्यानंतर आणखीन एक मोठी धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते. ती संधी आहे. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल या ठिकाणी विकेट मिळवण्याच्या शोधामध्ये आहेत. काय डब्ल्यू तो स्कोर कार्डवर डब्ल्यू लावण्याचा प्रयत्न तिकडे महेश करतोय. आणि यावेळेला तो डब्ल्यू आणि तो डब्ल्यू मात्र या ठिकाणी स्कोरबोर्डवर लावलाय. महेश चेंदवनकर यांनी मात्र रोहनला केलंय त्रिफळाचित. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. आणि या वेळेला मात्र डबल धावा ज्या मिळणार होत्या त्या मिळणार नाहीयेत कारण या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट आली आहे. स्कोर जर पाहिलं सध्या तर 5 चेंडू 10 धावा आलेत. 21 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. मोठी चुकी मानली जाईल ही. मला वाटतं रन जरी आले नसले तरी चाललं असतं पण त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर डिफेन्सिव्ह अंदाजाने खेळून मात्र या ठिकाणी बॉलला थांबवून जरी ठेवलं असतं तरी खूप झालं असतं कारण ऑलरेडी 4 बॉलमध्ये 10 रन आले होते. 10च्या दुप्पट 20 तुम्हाला मिळाले असते. फक्त एखाद दुसरा जो बॉल बाकी होता तो तुम्हाला खेळून काढायचा होता. या वेळेला पुन्हा एकदा मात्र कव्हर्सच्या दिशेला लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जातोय. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर विकेट आली त्यामुळे धावा दुप्पट होणार नाही आहेत पण टोटल रन आपण जर पाहिलं तर 22 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती आहेत. बॉलर नेम काय? रवी राजीव भगत आली आहेत गोलंदाजीसाठी. राजीव सिंग ओरम टेनिस बॉल क्रिकेटचा सुद्धा दांडगा अनुभव आहे राजीवकडे. आणि या वेळेला बॉल जातोय बॉक्सच्या बाहेर. राजीव सिंगला मिळते पहिल्या चेंडूवरती सफलता. मयूर मसूरकर आपण कुठेही असेल तर आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. मयूर मसूरकर आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपल्याकडे जर बॉल येत असेल तर आपण तो बॉल हाताने अडवू नका. बॉल पडद्याला लागत असेल तर तो बॉल पडद्याला लागू द्या. आपण बॉलला अडवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कमिटीकडे भरपूर बॉल आहेत. एखादा बॉल हरवला तरी चालेल. बॅट्समन नेम काय? निनाद. नवीन फलंदाज निनाद गावडे आलेत मैदानाच्या आतमध्ये. राजीव सिंग चांगली फिल्डिंग प्रथमेश कडून.
काय घडणार, काय बिघडणार याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळतंय. पंचांचा निर्णय मात्र जाणून घेणं आम्हाला खूप महत्वाचं वाटतंय. वाईट बॉल आहे, वाईट प्लस डिक्लेअर 1 रन, अशा टोटल 2 रनचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. खूपच गचाळ चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. अतिशय दिशाहीन गोलंदाजी त्या ठिकाणी राजीवची. यावेळेला मात्र स्विच हिट करायचा प्रयत्न, चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये अगदी दिवसा ढवळ्या धावांची चोरी म्हणावी लागेल. प्रथमेश हडकर निक्कू सरांकडून त्यांच्या मिसफिल्ड साठी सुद्धा बक्षीस आहे. बॅकफूट वर जाऊन निनादने मात्र हा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला. तिथे मात्र प्रथमेश हडकर आणि अमित सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. चांगली फिल्डिंग. निखिल केसरकर मात्र अशा सिच्युएशन मध्ये अशी बॅटिंग करणं त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं. रन बनवायचे आपल्या टीमला जिंकण्यासाठी. असे डॉट बॉल जर येत राहिले तर धावा बनणार नाहीयेत. 2 ओव्हरचा खेळ ऑलरेडी संपला होता. 2 ओव्हर नंतर धावसंख्या होती 22. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र स्कोर जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवरती. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर धावसंख्या कंट्रोलमध्ये आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलता आलेला नव्हता. पॉवर प्लेमध्ये विकेट गमावली, त्यामुळे 11 धावा त्या ठिकाणी मिळाल्या होत्या. आणि ही ओव्हर सुद्धा खूप प्रभावी राहिली. फक्त 7 धावा या ठिकाणी राजीव सिंगने खर्च केल्या. षटकाचा खेळ बाकी आहे. 1 षटकात पाहूया आता किती त्या धावा या ठिकाणी जमवल्या जाऊ शकतात. क्वालिफायर 1 मध्ये आपण जर पाहिलं तर विजेता ठरलेला संघ आरपी चॅम्पियन्स, त्यांच्या विरोधात मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता तो सीएम स्पोर्ट्सला. त्यामुळे सीएम स्पोर्ट्सला आणखीन एक संधी मिळणार आहे. या 2 संघांमधून जो कोणी संघ विजेता ठरेल त्यांच्यासोबत मात्र यानंतर सीएम स्पोर्ट्सचा सामना होईल. आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल असा हा संपूर्ण लेखाजोखा आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे. आज प्रत्येकाने मात्र काहीतरी ठरवलं असावं की आमची टीम जर आज फायनल जिंकली तर आम्ही इथे जाऊ, आम्ही तिथे जाऊ. एकदा तर मला आठवतंय की जिंकल्यानंतर ITC मध्ये सेलिब्रेशन केलं गेलं होतं. पहिल्याच पर्वामध्ये विक्रिएटिक ज्या वेळेला विजेता ठरली होती, सचिन नेरुरकर यांनी मात्र सर्वांना ITC मध्ये ट्रीट दिली होती. आणि अशा पद्धतीने मात्र आणखीन एक विकेट निनाद गावडे. विक्रिएटिकने पहिल्या पर्वामध्ये खूप चांगला खेळ सादर केला होता. बॅटिंगसाठी मात्र राजकुमार बडवे साहेब आता मैदानाच्या आतमध्ये. ARC ऑर्सो त्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. 2 दिवसांचं हे आयोजन, परंतु त्यासाठी मात्र बरीच मेहनत घ्यावी लागते. जवळपास 2, 2.5, 3 महिने झाले संपूर्ण स्पर्धेचं नियोजन मात्र पाहिलं गेलं. प्रत्येक बारीक बारीक गोष्टींकडे मात्र आयोजकांनी लक्ष घातलंय. एक अतिशय सुसज्ज असं मैदान, त्याचबरोबर प्रगल्भ असं व्यासपीठ. त्या व्यासपीठावरती मात्र मान्यवरांची मोठी मांदियाळी आज आपण उपस्थित राहिलेली पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून. या वेळेला पुन्हा एकदा मात्र खेळला गेलेला फटका. तिकडे मात्र काउ कॉर्नरला एक सिंगल. जाफरबाई त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, अर्थात रितेश दळवी. बरेच डॉट बॉल आले. आपण जर पाहिलं तर स्विच हिटचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी निखिल केसरकर कडून केला जात होता. बबन तावडे साहेबांचं खूप खूप आभारी असणार आहोत, कारण नरे पार्क मैदानावरती कोणतीही स्पर्धा म्हटली की बबन तावडे साहेबांचं एक मोठं योगदान त्या स्पर्धेला असतं. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय निखिल केसरकरचा. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय तो ओमकार गणेश 11 टीमला.
बबन तावडे साहेब असतील, सचिन शेट्टे सर असतील, बबनजी शिरोडकर असतील, तिकडे आपण GBD रिअलिटीचा बॅनर बघतोय, त्यांच्यावरती सुद्धा हार्दिक शुभेच्छा देणारा तो बॅनर तिकडे आपल्याला दिसेल, श्री ब्रॉडबँड सर्व्हिसेस. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी मंत्राचा बॅनर सुद्धा पाहायला मिळेल, ओशियनचा बॅनर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हॉटेल मेजवानीचे सर्व अजयजी पांगळे साहेब, त्यांनी मात्र 2 दिवसांसाठी जेवणाची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. अभिषेकजी जामदार, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला योगदान दिलंय, सहकार्य केलंय. बबनजी शिरोडकर, त्याचबरोबर राजकुमार बडबे साहेब, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. मायरासा परफ्यूमचे सर्व श्री यश मोरे. 3 बॉल पूर्ण झाले, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ॲपल गॅरेजचे सर्व त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. विघ्नेश सारंग, त्याचबरोबर आपल्या बेन्स नेटवर्कचे सर्व सन्माननीय प्रकाशजी शेट्टी, प्रकाश ढोसाचे सर्व त्यांनी सुद्धा काल उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली होती, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र स्वर्गीय जनार्दन सावंत साहेब असतील, सुबोधजी रासम असतील, नामदेवजी मसवेकर साहेब असतील, या सर्वांना भावपूर्ण आदरांजली सुद्धा आपण वाहिली. स्टेप आउटून खेळलेला फटका तिकडे मात्र समोरच्या दिशेला बॉल जातोय. अक्षय तावडे यांनी थोडंसं मिसफिल्ड केलं, त्याचा फायदा मात्र तिकडे फलंदाजांनी लगेच उचलला. एका धावेला दुसऱ्या धावेत मात्र कन्वर्ट केलं, एकेरी धावेने समाधानी नाही राहिले. 2 धावांच्या प्रयत्नानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एकच चेंडू शिल्लक आहे. 33 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल राजकुमार बडबे, त्या ठिकाणी मात्र रनआउटची संधी आहे आणि रनआउटची संधी मात्र निर्माण केली आणि शेवटच्या बॉलवर विकेट सोबत 4 षटकांचा पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आणि आज आपल्या व्यासपीठावरती महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरची एक नामवंत अशी स्पर्धा RK ट्रॉफी ज्यांनी गाजवली असे बंटी तळाशीलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बंटी सरांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या परळ परिसरातील एक दिग्गज खेळाडू आणि एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व सन्माननीय बंटी तळाशीलकर सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 34 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. यानंतर CM स्पोर्ट्स आणि या 2 टीम मध्ये जो चालू सामना आहे त्याचा विजेता संघ यांच्यामध्ये सामना होईल. आणि तसेच आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक, आमचे सल्लागार, आमचे मार्गदर्शक सन्माननीय नोवेलजी देठे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. सर, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे हितचिंतक, आमचे सल्लागार सन्माननीय श्री नोवेलजी देठे यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेला जी उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल नोवेलजी देठे साहेबांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार सुद्धा व्यक्त करतोय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. महेश चेंदवरकर बॅट्समॅन आहे. गणेश लीला प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व यंदा मात्र आपण आयोजित करतोय आणि या आयोजनाच्या माध्यमातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तसेच आमच्यासोबत आज प्रवीण मौलिक साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभारी असणार आहोत. स्वीप करायचा प्रयत्न होता. महेश चेंदवनकर ओपनिंग पेअर अक्षय तावडे सोबत आलेत. निखिल केसरकरने पहिला चेंडू हाताळला, त्यावर मात्र महेश बीट होतोय. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न सोडून दिलाय बॉल आणि मोठी विकेट आली आहे. महेश चेंदवनकर अशा महत्वपूर्ण मॅच मध्ये शून्याचा चष्मा घालून मात्र तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला सेलिब्रेशन मात्र मैदानामध्ये होत आहे. गाणी लावला बस ना गाणी
चौकार षटकार मारला की वाजव. ऐकलं काय? चौका मारला, विकेट आली ना वाजव. बड़ी मछली जाल में फंसी. आज आपल्या व्यासपीठावरती मात्र सन्माननीय नोवेलजी देठे साहेब उपस्थित आहेत. भरत शेठ गोगावले साहेबांचे सन्माननीय निकटवर्तीय आणि त्यांचे विश्वासू नोवेलजी देठे यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. सिद्धेश साळुंखे, आपण कुठे असेल तर आपण कृपया माईकशी संपर्क साधा. सिद्धेश साळुंखे. या वेळेला मात्र स्वीप करायचा प्रयत्न. 34 धावांचं एक माफक लक्ष आहे, पण महेश चेंदवनकरची मोठी विकेट आली आहे, त्यामुळे थोडंसं आता समीकरण बदलू सुद्धा शकतं. कारण मगाशी सुद्धा जसं आपण बघितलं 6 बॉल 15ची मॅच महेशने आपल्या टीमला जिंकवून दिली होती, पण या मॅचमध्ये तो शून्यावरती बाद झाला. इनसाइड आउट खेळायच्या प्रयत्नामध्ये मात्र लॉफ्टेड स्ट्रोक खेळून बसला आणि बॉक्सच्या बाहेर बॉल गेला, त्यामुळे महेश मात्र आउट होऊन माघारी परतलाय. रोशन, आता सर्व जबाबदारी आली ती म्हणजे अक्षय तावडे याच्या खांद्यावरती. आक्रमक फलंदाज. नाही, मला वाटतं अक्षय तावडेमध्ये सुद्धा क्षमता आहे, अक्षय तावडेमध्ये सुद्धा ताकद आहे की तो हा सामना आपल्या टीमला जिंकवून देऊ शकतो. पण तितकीच चांगली फिल्डिंग आज आमचे फोटोग्राफर मित्र निनाद गावडे. गेले 2 दिवस मात्र खूप चांगलं छायाचित्रण सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं. सर्व आपल्या स्पर्धेचे जे मान्यवर आले होते त्या सर्व मान्यवरांचे फोटोग्राफ्स घेण्याचं काम त्याने सुंदररित्या केलं. त्याबद्दल निनादचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. पंच सुद्धा गेले 2 दिवस मैदानावरती उभे राहून एक अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका आपण पार पाडताना पाहतोय. आजच एक रील व्हायरल झालेली आपण पाहिली. बऱ्याच लोकांच्या स्टेटसला पंचांच्या बाबतीतली जी रील आहे ती आपण सेट केली गेलेली पाहिली आहे. पंचांचं काम किती महत्त्वाचं आहे आणि किती कठीण आहे हे त्या रीलच्या माध्यमातून आपल्याला कळेल. त्यामुळे आपल्याला जर ती रील बघायची संधी मिळाली तर ती रील आपण एकदा सर्वांनी नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की पंचांचं काम किती सोपं आहे आणि किती कठीण आहे ते. मयूर मसूरकर, आपण कृपया माईकशी संपर्क साधा. पंचांचा निर्णय मात्र जाणून घेऊया. 4 धावा दिल्या आहेत पंचांनी घोषित केलेल्या 4 धावांसोबत स्कोर जर आपण पाहिलं तर सध्या संघाची धावसंख्या 8 रन. एक देऊन ठेव, नंतर एक देऊन ठेव. अजून घेऊ, घे 2 घे. नाही बस मला पण एक घेऊ. देऊन ठेव. मंकाळ की बॉलर. आमचे गुणलेखक वंश दळवी असतील, यश बंकाळ असतील, त्यांनी सुद्धा आज गेले 2 दिवस खूप चांगलं काम केलंय. आमचे तैमूरबाई त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं. आमचे मंडप अँड डेकोरेटर्स, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. म्हणजे ज्यांनी मात्र प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. अटीतटीची मॅच आहे आणि एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि अक्षय तावडेची मात्र एक महत्त्वपूर्ण खेळी आपल्याला पाहायला मिळते या मॅच दरम्यान. आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार येतोय आणि त्यानंतर मात्र व्यासपीठावरती माननीय आमचे मार्गदर्शक नोवेलजी देठे मंडळाच्या वतीने त्यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर प्रवीण मौलिक साहेब यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत. नोवेल शेठ देठे, प्रवीणजी मौलिक या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान आज आमच्या व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. सर्वांचा आम्ही आभारी असणार आहोत. आपण सर्वजण आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.
असं सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करतोय. शिस्तबद्ध पद्धतीने मात्र आज संपूर्ण दिवस, कालचा दिवस पूर्णतः या ठिकाणी पार पडलाय. यापुढेही मात्र मला वाटतं पार पडेल, कारण एखाद दुसरा सामना राहिलाय. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा आपण पार पाडणार आहोत. यंदाचा विजेता कोण असेल हा प्रश्न मात्र प्रत्येकालाच पडलाय. आमचे सर्व मान्यवर, त्याचबरोबर आपल्या गणेश लीला सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व रहिवासी, सर्व खेळाडू सर्वांनीच खूप चांगलं सहकार्य केलंय. या स्पर्धेला गेली 4 वर्ष ही स्पर्धा निरंतर मात्र आयोजित केली जाते. त्याबद्दल आयोजकांचंही कौतुक असेल. या युवा पिढीला आणि सर्व इमारतीतील रहिवाशांना एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा दरवर्षी करत असते. तर पुन्हा एकदा मी प्रवीण मौलिक साहेब आणि नवलजी देठे साहेबांचं मनपूर्वक आभारी असणार आहे. लेखबाईचा इशारा येतोय तिकडे, मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. मान्यवरांचा सन्मान सत्कार झाल्यानंतर स्कोर जर आपण पाहिला तर सध्या धावसंख्येचा आकडा किती झाले? 3 चेंडू 19 धावा. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लक्ष तसं बघायला गेलं तर जास्त मोठं नाहीये, पण या वेळेला मात्र बस स्टंपला बॉल लागला सुद्धा, पण बेल्स मात्र पडता पडता राहिले आणि त्यामुळे अक्षयला जीवनदान मिळेल. आणि तन्वीरजी सिंग साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून मात्र लहान मुलांच्या सामन्यासाठी जे पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं. विजेत्या संघाला 3000 रुपये रोख रक्कम आणि उपविजेत्या संघाला 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. ते आमचे सन्माननीय मान्यवर तन्वीर सिंग साहेब, आमचे देणगीदार, आमचे जाहिरातदार, सर्वांचंच या ठिकाणी आभार आहेत. सर्वांना मी या ठिकाणी व्यासपीठावरती निमंत्रित करतोय. सध्याच्या घडीला मात्र तन्वीर सिंग साहेब या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित राहत आहेत. सर्वप्रथम तर त्यांचं हार्दिक स्वागत. मॅच थोडीशी आता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. जास्त मोठा स्कोर नव्हता, पण महेशच्या विकेट नंतर मात्र थोडंसं प्रेशर या ठिकाणी फलंदाजांवरती आलेलं आपल्याला दिसून येत आहे. बॉलर कोण आहे? आणि हा जबरदस्त बॉल अभय यांचा. अपील केली आहे तिकडे पंचांकडे. पंचांचा निर्णय काय येतो हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. सध्या 21 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 13 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसरी ओव्हर आहे ना, आणि ती सुद्धा पॉवर प्लेची ओव्हर आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. 12 मध्ये 13 पॉवर प्लेची ओव्हर अजूनही बाकी आहे. त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काहीही घडू शकतं. जर विकेट आली तर मग दुप्पट धावा मिळणार नाहीत, पण विकेट नाही आली आणि ॲटलिस्ट 6 धावा जरी तुम्ही बनवलात, 6 ते 7 धावा, तरी तुम्ही मात्र या ठिकाणी याच ओव्हरमध्ये जिंकू शकता. त्यामुळे जास्तीची संधी जी आहे ती परळचा राजा चॅम्पियन्स या टीमकडे. पण गोलंदाजांना सुद्धा आता मात्र काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल, चमत्कार घडवावा लागेल. चमत्कारालाच नमस्कार केला जातो. नवीन गोलंदाज कोण आला? रोहन. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा रोहनच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती अक्षय तावडे. निखिल केसरकर विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर महेश चेंदवनकर. एका बाजूला आपण जर पाहिलं तर बबनजी तावडे आणि त्यांच्या विरोधात बघितलं तर मिलिंदजी गावडे.
तुझ्याकडे एक्सेल आहे शीट पेपर आहे कसली पारितोषिकाचं कोणाचं कोणाला ते नको आहे ना तुला दे ना ते घेऊन टाक तो पेज दे नाही हां देऊन टाक सीएम स्पोर्ट्स आहे हां घेऊन टाक बाहेर गेली ते टीम श्रीमंत नाही ना ती बाकी आहे ना श्रीमंत समर्थ वगैरे ती चला थोडं स्पीडअप घ्या रोहन, थोडी घाई करा. चेअर एक चेअर नाही ना बस बस जाऊया मैदानाच्या दिशेने. रोहनचा पुढचा बॉल या वेळेला मात्र एक धाव घेतली गेली. धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. 23 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जरा पाणी पाठवून द्या. स्टेजवर जर पाण्याच्या बॉटल असतील तर पाठवून द्यायच्यात. या वेळेला बॉलला सोडून दिलंय सार्थक केरे. सार्थक लेग साइड आता आणि डाऊन द लेग साइड सोबत डिक्लेअर मध्ये सुद्धा गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा प्लस 1 रन म्हणजे 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. स्टिचवरनं पाणी पाडून द्यायचं सार्थक केरे. फक्त आता 3 बॉल 3 रन जरी केले तरी मला वाटतं परळचा राजा चॅम्पियन्स हा पुढील फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. सीएम स्पोर्ट्स बरोबर त्यांना यानंतर पुन्हा एकदा मग मॅच खेळावी लागेल. चला थोडं स्पीडअप घ्या अक्षय. थोडंसं प्रेशर आहे अक्षयवरती पण, कारण त्यांना माहिती आहे विकेट गमावली तर मॅच अजून वाढू शकते. तीन बॉल 3 केलं तरी जिंकतात पण विकेट नाही टाकली पाहिजे. आणखीन एक धाव मला वाटतं या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या स्वरूपात, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, घोषित स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये. अक्षय तावडे स्ट्राईकवर आहेत. या वेळेला सुद्धा हलक्या हातानं पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिलेत अक्षय. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 27 धावा धावफलकावरती आहेत. काय घडतंय काय बिघडतंय बघूया. याच ओव्हरमध्ये मॅच समाप्त होईल का? सर्वांचं लक्ष मात्र या मॅचकडे आहे, कारण या मॅचमध्ये सीएम स्पोर्ट्स आणि त्यांच्याबरोबर खेळणार कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर ही ओव्हर जी आहे ती या मॅचची निर्णायक ओव्हर असू शकते. सिंगल नाही आला तर एक ओव्हर 7, सिंगल नाही आला ना तर एक ओव्हर 7 विकेट किंवा सिंगल. जर सिंगलला जर रन आली तर मला वाटतं आतापर्यंत किती रन आले त्या ओव्हरमधून हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. 6 धावा आलेत आणि जर शेवटचा एकच बॉल आहे तो एक बॉल जर सेफ खेळला, विकेट नाही आली तर या ठिकाणी मात्र सामना हा बरोबरीत सुटेल. आता मात्र बरोबरी झाली आहे. स्कोर कार्डवर 13 धावांची गरज होती, तिथे मात्र 6 धावा आल्या. 6 धावांच्या दुप्पट 12 धावा होतील आणि जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आता आवश्यकता असेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव जर बनवली तर विजेता ठरेल टीम परळचा राजा चॅम्पियन. त्यामुळे सीएम स्पोर्ट्सने आता तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. आरपी चॅम्पियन हा संघ ऑलरेडी मेगा फायनलमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित कांबळे आज खुश आहेत. आणि या बॉलवर काय घडतंय तर अशा पद्धतीने या सामन्यामध्ये परळचा राजा चॅम्पियन्स विजेता ठरली आहे. चला आता नेक्स्ट राऊंडचा टॉस लगेच केला जाईल. सीएम स्पोर्ट्स आणि परळचा राजा चॅम्पियन टॉससाठी या.